तिचं नाव आहे ऋतिका शिवराज गाडीवान. आपण या बालिकेला ऐकूया. ज्या महात्मा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता न्याय याचा विचार मांडला आज या बालिकेच्या मुखातून. 12व्या शतकात समतेचा संदेश देणारे विश्वरत्न समतानायक जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि लिंगायताचे आराध्य दैवत युगपुरुष राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि जमलेल्या हजारो लिंगायत बांधवांनी सर्वांना शरणो शरणा. कलेक्टर साहेब, तुम्हाला माझा आवाज आहे? कलेक्टर साहेब, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? तुम्हाला दिसतंय का माझा लिंगायत समाज येथे जमलेला आहे? नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेला हा लिंगायत समाज, लिंगायताचा आक्रोश, लिंगायताचा संताप, लिंगायताचा उद्रेक तुम्हाला दिसतोय काय साहेब? महादेवाची विभूती कपाळावर लावून हर हर महादेव म्हणणारा हा साधा भोळा समाज तुम्हाला दिसतोय काय साहेब? तुम्हाला दिसतोय काय? काय मागतात लिंगायत? नांदेड जिल्ह्याची आमदारकी की नांदेड जिल्ह्याची खासदारकी की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद? काय मागतात? 12व्या शतकात अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि अज्ञान मोडून काढणाऱ्या महामानवाचा पुतळा बसवा, एवढंच मागण्यासाठी आमचं लिंगायताचं दैवत 5 तास उन्हात बसतं. निष्पाप लोकांचं रक्त सांडलं जातं. का साहेब? कशासाठी? 7 लाख लिंगायत समाज. किती? तुम भी देखना आंखों से, हम भी आए हैं लाखों से. 7 लाख लिंगायत समाज असणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी चिमण्या कावळ्याचे पुतळे बसवले जातात. तर माझ्या बसवेश्वरावरच वैर का? माझ्या बसवेश्वराशीच दुश्मनी का? एकच विनंती आहे राज्यकर्त्यांना, आज जरी शांत असलो तरी नजरअंदाज करू नका. आज जरी शांत असलो तरी नजरअंदाज करू नका. लिंगायताची जात आहे त्याच्या नादाला लागू नका. प्रकाश भाऊ, अविनाश काका, अजिबात घाबरू नका. गुरुवर्यांचा साथ आणि लाखो लिंगायत, गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि लाखो लिंगायताची साथ तुमच्या सोबत आहे. पुतळा नियोजित जागी बसला नाही. पुतळा नियोजित जागी बसला नाही तर खरंच सांगते, राज्यकर्त्यांचे पुतळे स्मशानात घातल्याशिवाय. शेवटची एकच विनंती करते कलेक्टर साहेब, गुरुवर्यांचा मान राखा, लिंगायताची शान राखा. पुतळे नियोजित जागी बसवून आपण आपला इमान राखा. जय हिंद, जय राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की एकदा माझ्या या सर्व बांधवांना विनंती आहे, या ऋतिकासाठी महात्मा बसवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारी बहीण, ज्यांना आपण माता नागाई म्हणतो, या माता नागाईसाठी टाळ्या. एक छोटीशी बालिका महात्मा बसवांच्या विचाराने प्रेरित होऊन
जेव्हा प्रशासनाला जागा करताय, निश्चित रूपाने लाखोच्या संख्येला हा समुदाय लक्षात घ्या प्रशासनाला. आता आम्हाला काय सांगायचंय, एका छोट्या बालिकेने या ठिकाणी सांगितलेलं आहे.